हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10 विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10 श्लोक क्रमांक 40. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एषत्तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. परंतपा, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. आतापर्यंत माझ्या विभूतींचा जो विस्तार सांगितला तो केवळ संक्षेप मात्र आहे. परमात्मा आदी अनादी अनंत भव्य दिव्य आहे. त्याच्या विभूतींची यादी करणे केवळ अशक्य आहे. परंतु भगवंत श्रींच्या लाडक्या सख्याने अर्जुनाने त्यांना श्लोक 40 मधील 16 आणि 17 या मुद्द्यांमध्ये विचारले की ज्या विभूतींनी आपण या लोकांना व्यापून आहात त्या आपल्याच दिव्य विभूती समग्रपणे आपणच सांगाव्यात. योगेश्वरा, सदा सर्वदा तुझ्या चिंतनात रत राहून मी तुला कसे जाणावे? भगवंता, कोणकोणत्या भावावस्थेत माझ्याकडून आपले चिंतन होऊ शकेल? याप्रमाणे अर्जुनाकडून विचारणा झाल्यावर भगवंत श्रींनी त्याला त्यांच्या प्रमुख अशा 82 विभूतींची माहिती करून दिली. येथे ते त्याला आता या अध्यायाचा समारोपाकडे वळून म्हणत आहेत की विभूती अनेक अनंत आहेत. त्या सर्व सांगणे शक्य नाही, परंतु नमुना म्हणून त्यातले त्यात प्रमुख अशा 82 विभूती तुला सांगितल्या आहेत. यावरून माझ्या विस्ताराची कल्पना कर. तू जेथे ध्यान लावशील किंवा तुझे जेथे ध्यान लागेल तेथे मी आहेच. माझ्या अस्तित्वाशिवाय येथे काहीही नाही. विभूतीचा अर्थच विशेष दखल घेण्यासारखे असलेले असा आहे. यास्तव भगवंत श्रींनी त्यातले त्यात विशेष ते सांगितले आहे. कारण दिव्य याचा अर्थ ज्याचा थांग पत्ता लागणे शक्य नाही असा आहे. त्यामुळे दिव्य विभूती संक्षेपाने सांगितल्या जाऊ शकतात. त्यांना मर्यादा नसते. जर त्याला मर्यादा असेल तर त्या दिव्य विभूती असणार नाहीत. परमात्मा निर्गुणातून सगुणात, अरूपातून रूपात, अदृश्यातून दृश्यात, निराकारातून आकारात जाणायचा म्हणजे तो अंशिकच अनुभवावा लागतो. आपण पूर्ण परमात्मा कधीही जाणू शकत नाही. समुद्रावर जाऊन त्याच्या काही लाटा पाहून अनुभवून समुद्र पाहिला असेच समाधान करावे लागते. संपूर्ण समुद्र पाहणे आपल्याला शक्य नाही. तद्वत परमात्म्याची जी अनुभूती प्राप्त होईल ती अनुभवावी आणि त्यावरून संपूर्ण परमात्मा जाणावा आणि आत्मानंदी टाळी लावावी. हरिओम.